नमस्कार जनता, वेलकम टू मराठी फॅमिली लाईफस्टाईल व्लॉग। मी आहे ना हा चष्मा जेव्हापासून घालायला सुरू केला, म्हणजे कालपासूनच घालायला जो सुरू केलेला आहे, तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल। आपण गेलो होतो मस्तपैकी 2 घेऊन आलेलो मी, त्यापैकी हा जो एक स्पेक्स घालायला सुरू केला आहे, तर माझा POV असा चेंज झालेला आहे ना। तर ना काल मी मराठी बिग बॉस बघत होतो आणि आता सकाळ जी झालेली माझी इतकी क्लिअर, इतकं वेगळं वाटतंय ना, म्हणजे जे दररोज बघायचो पण आता जे बघतोय ते इतकं क्लिअर आणि इतकं भारी वाटतंय ना। म्हणजे जसं आपण यूट्यूबवर आहे ना, जेव्हा पण माझे जे सगळे व्हिडिओज ना मोस्टली 4K मध्ये असतात, तर आपण जेव्हा नॉर्मल याच्यामध्ये बघत असतो तेव्हा आहे ना आपल्याला ना कमी क्लॅरिटी वाटते, पण जेव्हा आहे ना मोस्टली तुम्ही माझे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग आहे ना नक्कीच त्याला 4K मध्ये कन्वर्ट करून 1080 किंवा त्याशी जास्त करून तुम्ही नक्की बघा। तुम्हाला जो फरक दिसेल ना, तो फरक मला ना याच्यामुळे दिसायला सुरू झालेला आहे। तर आमची आता वीकेंडची सुरुवात झालेली आहे। आज शनिवार आहे, मस्तपैकी ना खूप मोठे प्लॅन करून ठेवलेले आहे। आता सगळ्यात पहिले तर ना उठल्या आम्ही सगळे फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात पहिले नाश्ता वगैरे करणार आहे। तोपर्यंत आहे ना बायको कुठे गेली का ग? ओ हो आज आहे इडली। वा वा, इडली सांबार, जोरदार नाश्ता आहे आजचा, तर माय फेवरेट। आणि नाश्त्याची प्लेट रेडी झालेली आहे, इतकी भारी झालेली इडली। आज चंद्रासारखा कोर दिसतो ना, मी खाऊन घेतला पहिले। बायको इडली एकदम भारी, एकदमच भारी आहे, सॉफ्ट एकदम। आणि एक मीठे में रसगुल्ला। चलो आणि आम्ही घराच्या बाहेर निघालेलो आहे। पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि माझं आहे ना पूर्णपैकी धनंजय माने सारखं झालेलं आहे। कारण की ना सर्दी झाली आहे आणि त्यामुळे नाक बसलेलं आहे, तर पुन्हा आम्ही आहे धनंजय माने। वा, तर आम्ही ना मेन म्हणजे ना मूवीसाठी चाललेलो आहे। आमचा मूवी डेटचा प्लॅन आहे, वीकेंडचा प्लॅन आहे आणि खतरनाक मोठा भारी मूवी बघणार आहे। किती नाव आहे त्याचं, म्हणजे जिथे रील वगैरे तेच चाललोय आम्ही डेडपूलसाठी। आणि ट्रॅफिक नको लागायला ना, ते झालं तर मुश्किल होऊन जाईल। हां, यावेळी आम्हाला मिस नाही करायचं, कारण की खूप सगळे ट्विस्ट अँड टर्न असणार आहे त्याच्यामध्ये। लोकीचं पण ते जे एक सिरीज चालू झालेली त्यातलं एक लॉजिक आहे, तर म्हणून लवकर जायचं। हो, किती लवकर पोचतो आता। बायको बाईक नाही काढायची आहे, कार काढायची आहे। ती आली बाईककडे सवय। 1 hour later. आलेलो आहे CNGच्या इथे, कारण की ना 1 आठवड्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आणि टेस्टिंग होते की ना बाबा CNG लीक होतोय की नाही होते, हो रहा है कि नहीं हो रहा है लीक, फिर नहीं हो रहा है ना, टाइट लगे ना अभी। चला, आपलं CNG एकदम डन झालंय। आता सर्टिफिकेट घ्यायचंय, सर्टिफिकेट घेतलं की कल्टी अगं 2 मिनटं। आणि आपलं CNGचं सर्टिफिकेट आलेलं आहे। आपल्याकडे बराच टाईम आहे, 1 तासानंतर मूवी आहे। बायको गाडीमध्ये चिल मारून राहिली। चलो नॉस्टॅल्जिया हिट झाल्यासारखं वाटतंय मला। मी पुण्यात असतो ना तेव्हापासून आहे ना इकडे जायचो मोस्टली खारी खायला, आणि आता मी आलेलो आहे खारी घ्यायला। ही खारी घेतली आहे सध्या आणि बायकोसाठी थोडे कुकीज घेणं चालू आहे। सो जेव्हा म्हणजे ना 5 वर्षाच्या अगोदर मी यायचं ना तेव्हा हेच घ्यायचं, इकडे जायचो। तिकडे पण आपले खारी सेक्शन आहे, या खारीतून वेगवेगळ्या खारी घ्यायचो आणि विकेंडला घरी जायचो, बदलापूरला जायचो मुंबईला, तर खारी घेऊन जायचो मस्तपैकी। मम्मी आई आम्ही मस्तपैकी चहा खारी खायचो। घेतलेली खारी मस्तपैकी। सो बीटी गावडे रोडला आहे, बीटी गावडे रोडला पुण्याला। ऑफिसवरून घरी जायचं पहिले, हे बघ ही खारी ती दर आठवड्याला घरी जायचं पहिले मुंबईला। पुण्याहून ऑफिसला सुट्टी झाली, शुक्रवार झाला की इथून खारी उचलायचो आणि घरी। अभी चाय अभी घर जाने के बाद तुझ्यासाठी कुकीज आणले तर कुकीज आणून घे। हा चले, आपल्याला अजून अर्धा तास आहे, 15 मिनिटं आहे। चलो जल्दी लवकर निघावं लागेल। 1 वाजता की 1:30 वाजता? हा 1:30च आहे। एक बोललेलं कसं की लवकर टायमात पोचतो आपण, तर टायमातच पोचणार आहे आपण। चलो, आणि आम्ही आलेलो आहे सिनेमा थिएटरमध्ये। 1 नंबर मूवी लागलेली आहे। आप लोगों के लिए एक सॉलिड सीक्रेट है, वुल्वरीन जिंदा है। माना उसका मरना एक परफेक्ट एंड था, क्योंकि उसकी लाइफ ही एक ट्रेजेडी थी, पर आप भूल गए कि वुल्वरीन के घाव ऑटोमेटिक भर जाते हैं।
वरना मैं कोई चमन चूरिया नहीं हूँ जो इस बर्फीले गांडू नगर में गड़े हुए वुल्वरीन का मोटा 1 hour later. एक नंबर. आता इंटरवल पर्यंत पोहोचलेलो आहे. घसा बसलेला आहे. ओरडून ओरडून एवढं भारी भारी कॅरेक्टर चाललंय. पण मानलं पाहिजे डेडपूलचा जो आवाज दिलेला आहे संकेत म्हात्रे, मराठी कलाकार आहे, मराठी माणूस आहे आणि त्याने डेडपूलचा आवाज दिलेला आहे. इतका भारी, म्हणजे मला माहीत नव्हतं पहिले, नाही तर मी इंग्लिशलाच जाणार होतो. पण जेव्हा कळालं की आपल्या मराठी माणसाने डेडपूलचा आवाज दिलेला आहे ना, मी तर डिसाईडच केलं की बाबा आपल्याला ना हिंदीत बघायचं. इतकं फनी, इतकं भारी त्याचा व्हॉइस. जसं मला कळालं ना तसं मी एक्सप्लोअर करायला गेलो, बऱ्याच काही गोष्टी बघितल्या, व्हिडिओ बघितले, तेव्हा कळालं बेन 10 आणि बरेच साऊथ इंडियन मूवीने खूप सगळ्यांना त्यानेच आवाज दिलेला आहे. सो यायचं होतं आणि आत्तापर्यंत इंटरव्ह्यू झालेला, इंटरव्ह्यूपर्यंत इतका भारी मूवी चालला, इतका मजा येते आम्हाला. बायको थोडी तिला झोप यायला लागलेली आहे, कारण की तिचं आणि MCUचं हे थोडंसं कनेक्शन थोडंसं मिसमॅच आहे. नाही, मला तसं झोप नाही झालेली म्हणून. अच्छा, तरी आम्ही पण बघते मी, कारण थोडं इंटरेस्टिंग कॉमेडी चालू आहे. किती भारी वाटतंय ना ते. काल ऍक्च्युली ना तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल, आम्ही ना पावसात भिजलेलो होतो आणि ते भिजलेत, आम्हाला मजा तर आलेली होती, पण आता सजा आम्ही भुगततोय आणि पूर्ण AC मध्ये बसलेलो आहे. पण खतरनाक चालू मूवी आहे. चालू झाला. चला आता डायरेक्ट मूवी संपल्यानंतर भेटतो तुम्हाला. इकडे समोसा. समोसा घेतलेले आम्ही यावे. सो मूवी ते एक नंबर होता, म्हणजे इतकी मजा आली. मी तरी सगळ्यांना सजेस्ट केलं की नक्की मूवी बघा, पण आहे ना एक कंडिशन, 18+ मूवी. तुम्ही 18 एजपेक्षा जास्त असेल तर नक्कीच बघा आणि फॅमिली बरोबर नका जाऊ. एकदम फाडू मूवी होता. आता आम्ही मूवीच्या बाहेर आलेलो आहे, गेम सेक्शनमध्ये थोडंसं मजा करून घेऊ आणि नंतर मग आम्ही निघणार आहे. माझा घसा गेलेला आहे तर बोलणं जास्त होणार नाही, तर लेट्स सी. Audio Jungle.